हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यः सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. ವಿದಿರು ಮೈತ್ರೇಯರು ಶಿಲಗಿ ನಿಮ್ಗಿತ್ ಕೈ ಹೇ ಮೈತ್ರೇಯನು ಯಜ್ಞವರಾಹ ರೂಪಿ ಜಲಲೆ परमात्माल निमती हिरण्याक्ष संहार केल्ले म्हूण सांगूनी आम ऐकले जलरी त्या परमात्मान हिरण्याक्षाल्यागी आदी दैत्य जावन आशिल्ले हिरण्याक्षाले कसं खातीर युद्ध केलें त्या बाई सांगता म्हूण. त्या वेळारी विदुराले मैत्रेय सांगताची तुगेलो प्रश्न भारी लायकस कसो लेका म्हळ्यार मनशांक मृत्यूपाश म्हळ्यार असचेच मृत्यू लोक आयले नंतर जाल्यार त्या मृत्यूपाशा दुखून वांचोचे तसले परमात्माले अवताराक आनी विशय तूं निमगीत रस्मेगेले आत्तपळे हे आयकतना आमगेले मना येता हो डबल अवतारा काणी पुराय निमगेले म्हण जाल्यार आमकां मरण येनामे म्हूण सांगून हांगा मृत्यूपाश म्हूण म्हळ्यार कसलें मृत्यू लोक आयली नंतर मृत्यूपाश म्हूण म्हळ्यार कसलें म्हळ्यार आमकां एक जनन मरण आसाची आसा. मरण म्हळ्यार मृत्यूपाश, जनन म्हळ्यार वापस जनना येवचें हें नज्जची म्हूण जेवचें पळय तें मृत्यूपाशा दुखून सोडवान घेवचें म्हळ्यार जनन मरणा दुखून संपूर्ण मुक्त जेवचें हें जेवचे खातीर म्हळ्यार हाका मोक्ष म्हणटात. हें जेवचे खातीर परमात्माल काणी आयकूं का म्हूण शिवाय आमी परमात्माल काणी कसं की आयकलीची भागवत आयकलीची मस्त सकट काणी आयकलीची वाजिल्यांची म्हणले कुळ्ळे आमकां मरण ना म्हूण लेखची मरण ना जेवची स्थिती कसली म्हळ्यार मोक्ष पावची स्थिती म्हूण सांगून लेखूं आमी. हांगा तो सांगता तुका अवतारा काणी पुरे सांगता म्हूण सांगतना कशी उतानपादाले पूत जावन आशिल्लो ध्रुव सान चेडूड आसतनाची सान बालक आसतनाची नारद महर्शीन कसं की सकट काणी सांगिल्ले प्रभावान तो कसो जालो मृत्यू पाशा दुखून मुक्त जावन परमात्मान एक ताका परमपद दिली पळय ते एक ध्रुव नक्षत्र म्हूण म्हळ्यार त्या ध्रुव नक्षत्र जावन तो आरूढ जालो न्हय तशीची ध्रुवा समीत ते बालक ध्रुवा समीत तागेले परमात्मान नारदाल निमती परमात्माल काणी आयकून इतलसान बालक ध्रुव पदवी मेळका जाल्यार ते परमात्माल काणी कितले प्रभावस म्हूण कळना तुका. आतां सांगता तुका वराह रूप जावन आशिल्लो परमात्माकय हिरण्याक्षाकय कसं जाल्लें म्हूण सांगून सांगता म्हूण म्हणटा. हेंच विशय फुडें देवतेन ब्रह्माल्यागी वचून प्रश्न करताची. त्या वेळाक ब्रह्मान हे आदी दैत्य आनी आदी वराहाक जाल्लेले युद्धा विशयी सांगिल्लें तेंचे हांव तुमकां आतां सांगता म्हूण सांगून मैत्रेयो विदुराले सांगतरस कसलें म्हूण एक पंत दक्ष प्रजापतील पुत्री जावन आशिल्ली दिती तिका पुत्र प्राप्तीचे एक आशे जतके म्हळ्यार कश्यप महर्षिक दक्ष प्रजापतीन तागेले 13 जनचिल्यांक तिणें वरडी केला. ह्या मुखारसून तुमकां भागवतांत ही पुरे काणी मेळटा. आतां प्रती अवतारा काणी सूक्ष्म रुपारात मैत्रेय सांगतरस मागीर विस्तृत रुपारे वापस मेळटा तुमकां. तशी तिक पुत्र प्राप्तीची आशी जाल्ली ती मरीची पुत्र जावन आशिल्लो कश्यप महर्षी तिगेले बामण ती सायम संध्या वेळार वचून प्रार्थना करतकय त्या वेळार सुर्यास्ता वेळू त्या वेळार वचून ती सांगतरस कसलें म्हूण म्हळ्यार म्हाका एक पुत्र संतान जावका म्हूण म्हळ्यार एक आशे जातरस अदितीक तुमी तितली पुत्र संतान मेळचें तशें केल्लें. म्हाका एक पुणी पुत्र संतान जाय न्ही तांकां पुरे जना पळयतना आमगेलें मना मस्त एक मत्सर आयल्या वरी जाता. तशें जावन तूं म्हाकाय एक तुमगेलो कृप जावका
म्हाका एक चेडूं जावका चांग म्हणून म्हणटा आनी म्हणटा केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार एक पुत्र जाल्ले नंतर एक स्त्रीले जन्म सार्थक म्हणून घेता तिगेल चेडूं म्हूण कोणी होगळशील म्हूण जाल्यार हे चेडूं तिगेलें म्हूण सांगून होगळशील म्हूण जाल्यार तिगेल कीर्ती सगळे प्रपंचान तूं आयल्या वरी जत न्हय तशी मिगेलानू दक्ष प्रजापती ताका पुराय चेडूं चेली आलवयर भारी प्रीत आशिल्लें आमकां विंगड विंगड आप्पो न्हू तुका कोणबा म्हूण जैत म्हूण म्हणटना आमी प्रती एकल्यान तुका वारडीकून घेत म्हूण म्हणलें देखून आमकां तुमगे लोट वारडी केल्ले तशें हांव न्हू पुराय मिगेल भयण्यांक चेडूं जाला म्हाकाय चेडूं जावका म्हूण सांगून ती कश्यप महाऋषीला निमगितना तो सांगता काय तुगेले एक अपेक्षा समती जाल्यार तुका पळय एक गृहस्थ धर्म कशें म्हळ्यार धर्म अर्थ काम पुरुषार्थ सिद्धी साधन करता जाल्यार ती कारण जाता म्हळ्यार ती पत्नी तिगेल आशये प्रती एक बामणांनी ती नेरवेरसूंका म्हूण सांगून आस तशें हांव न्हू हांव तुगेल आशी पुरय करून दिता जाल्यार कशी म्हूण म्हळ्यार आत्त तुगेले संतान जावका म्हळ्यार इच्छा समज जाल्यार आत्त ಸ್ವಲ್ಪ काळ तुवा राखूका न्हय इत्याक म्हळ्यार संध्या समय घोर काल म्हणटाची वायट काळू म्हणटाची पळय आमकां हे सायम संध्येन तूं त्रिसंध्ये वेळाकनी केस सोंड रावचे न्हिदूचे ते पळय करूनच म्हणचे पळय देवान सकडी येवचे ईश्वरान तागेले गणावट भोवचे वेळ तो म्हूण म्हणटाची तशी तोच सांगता रस भगवंत जावन आशिल्लो भूतनाथ म्हळ्यार महारुद्र तागेले गण जाल्ले भूत बेताळ पुराय एक एकडे तेकडे धांवचे तसले एक भीकर जावन आशिल्लो वेळ तशें हांव न्हू तूं एक साध्वी पतिव्रता स्त्री म्हूण म्हणटाची हें संध्या कालान तूं रुद्रदेवान तागेले वृषभा वयर चोवणू तागेले गणावट संचार करचे वेळाक ताणें आमी एक आमगेल कामन कसल की भोग कसल की सकड करूनच म्हूण सांगून म्हणटाची तशें हांव न्हू हे शरीर म्हळ्यार एक कसलें मस्त काळ आसतवे हें ना न्हय अनित्य जावन आशिल्लें शरीर तें मरत कोणाकय नाका खंयची एक सुण्याचे कोल्ल्याचे पुरे आहार जावन वता जाल्यार अज्ञानी जन शरिराकची आत्म म्हूण भ्रम करताची म्हूण सांगून तो सांगता रस तसले एक जनांक पळोवन रुद्रू ताका एक रुद्रू ते एक विशय ताका असल एक जनांक पडले तागेल ताण भोंवचे वेळाक असल पुरे कार्य जाता म्हूण म्हणल्यार ताका हांस येता तशें हांव न्हू तो तागेल लिला तुका कसल म्हूण म्हाका सांगच्या जायना जाल्यार असल वेळाक सायम संध्या वेळाक तुगेले एक मनाचे आशी नेरवेरसूच्याक म्हाका जायना म्हूण म्हणटना जाल्यार सैवम संविदिते भर्त्रा मन्मथोन्मतितेंद्रिया जग्राह वासो ब्रह्मर्षे वृषलीव गतत्रपा म्हळ्यार तिणें तिगे लज्ज पुराय सोणू ती कश्यपाले वस्त्र धोरनू ती लालेत काय म्हाका आत्ताची तुगेल गमन जावका म्हाका चेडूं जावका म्हूण सांगून तेदन तिका तिगेल एक कार्य ते निंदिता म्हळ्यार एक दूषित कार्य ते जाल्यार तिका ते कार्या वयरी मस्त आसक्ती न्ही आग्रह आसा म्हूण सांगून कश्यपा मना वता जाल्यार तावल्याक की दैवेचे अशी आसतना हांव कसल करूं जत्ता म्हूण सांगून लेखून दैवेची आशिल्ली तशी जेवो म्हणून देवा पांय पडून तो तिगे लोट समागम करता मागीर तो वापस स्नान करून मौन धारण करून तो परब्रह्माल ध्यान करून समाधी वता तो जाल्यार दितीक मात्र तो ताका ताणें देवाल वयर भार घालून देवाली इची ही म्हूण सांगून केल्लें कार्य तें जाल्यार दितीक भारी लज्ज जाता तिका ते मागीर मना वता हांव निंदीत जावन आशिल्लें एक कार्य केल्ली म्हूण सांगून ती वापस कश्यप प्रजापतीला येवन ती लज्जेन पश्चातापान मागून घेता हांव मस्त अपराध केल्ले आतां रुद्रू भूतगणाचे स्वामी म्हणटात न्हय जाल्यार खंय ते रुद्राल मिगल गर्भबिनी नाश जातकी तशें हांव न्हू रुद्राक वत नमस्कार करता तशी मिगेल वयरी त्या रुद्रान
मस्त प्रसन्नता घेऊ का मेगेल चरडाद आणि कसले करून तसले एक अनुग्रह तुम्ही करायचे मेगेल वैरी म्हणून सांगून प्रजापती कश्यपालागी ती मागताना तो पळयता ती भारी एक नमने कळकळीनं मागतरस तदन कश्यप प्रजापतीक दिसतं काही कसलं म्हणून म्हळ्यार पळय तुगेल मन तांणी सांगताची तुगेल मन एक दुष्ट जावन आशिल्लें तें कामासक्तीनं कलुशीत जालेलें न्हय आनी तूं समागम जावका म्हूण सांगून इच्छ केल्ले वेळूय समना आशिल्लो तो जाल्यार तुका हांव कितलें सांगल्यार तूं म्हगेलें उतरां एक चूर गौरव दी न्ही देवाकय म्हळ्यार देवा म्हळ्यार रुद्रदेवाक अपचार केल्या वरी जाल्लें तशें जावन एक अमंगळकर जावन आशिल्लें विशयू जाल्लो न्हय आतां तशें जावन तुगेले गर्भादुकून तो सांगता पळय भविष्यती तवा भद्राव भद्रे जाटराधमौ तुगेले गर्भादुकून अधमौ म्हळ्यार दोन्ही जन अधम पुत्र जाताची लोकांच पालां स्त्रीश्चंडी मोहरा क्रंदयिष्यत तांणी अत्याचार करून समस्त लोकपालकांक भारी दुःख दिताची तांगेल्या हातान 100 गटले निरपराधी जन प्राणी पुरे तांणी मारताची म्हळ्यार सर्व एक हत्या करची तसले तांणी नीच जाताची स्त्रियांगेल वैरी अत्याचार जाता महात्मांक मस्त दुःख येताची तांणी त्या वेळाक देवूची परमात्मूची कोपारी भुंयचेर अवतार घेवन तांकां वध करता म्हणटा दितीक भारी बेजार जावन ती प्रार्थना करता हे स्वामी मिगेले चेडूम खंयचे एक ब्राह्मणाल शापान मरना नशी परमात्मालेची हाता दुखून मरण मेळटा म्हूण जाल्यार म्हाकाय त्या विशयांत कसले बेजार ना जाल्यार खंयची जिवाक ब्राह्मणाल शाप मेळून तो मरण पावतकी खंयची योनींत तो जन्म आयल्यार वापस ताका नरक मेळटा म्हूण सांगून गोतस म्हाका तशें जावन मिगेल जन्म आयल चेडूम परमात्माले हातान मरण पावची तशी तूं अनुग्रह करका म्हूण म्हणटना कश्यप ऋषी सांगता कृतशोकानुतापेन सद्यः प्रत्यवमर्शनात् भगवत्युरुमा नाच भवी मय्यपि चादरात म्हळ्यार तूं केलेल्या पापा विशयी तुका मस्त पश्चाताप जाल्लो न्हय म्हणटना तूं खंयची एक वेळाक मस्त मन क्षोभीत जावन असल एक चुकी केल्ली हांव ती चुकी म्हणून सांगल्यार तुका मना वचनांतल्यार तें कार्य जावन गेलें तक्षण तुका आपणान केलेलें चुकी म्हूण कळ्ळें फुडलें तुका पश्चाताप येयलें मात्र न्ही परमात्माल वैरी रुद्राल वैरी मिगेले विशयांतय तुका आदर गौरव उणी जायनी तशें जावन तुका दोन चेडूं जाताची तंतू एक चेल्ल्याक 4 जन चेल्ली जाताची वापस तंतूल एकलो मात्र भारी सज्जन जावन तो पुराय नमनेचे सत्पुरुषांगेल सद्गुण ओट्ट करून घेवन तागेले विशय परमात्मान तागेले विशय जगत्यांत सज्जनांनी गुणकीर्तन करचें आसले तितले तो श्रेष्ठ जाता आनी तांणी जन पुरे तागेले उडगास करून तांगेले आचरणां शुद्ध करून घेताची म्हूण सांगून सांगता आनी मानय त्याच चरडाल वैरी म्हळ्यार नाथवाल वैरी दितिल्ले पुत्राले वापस जालेले 4 पुत्रालां तूं एकलो म्हळ्यार त्या नाथवाल वैरी परमात्मो भारी एक नमनेचे प्रसन्न जाता तो होड भगवत भक्त उदार हृदयी सर्व महापुरुषांनी पूज्य करचो तितलो आराधन करचो तितलो श्रेष्ठ जाता म्हूण सांगून सांगता आनी परमात्माल एक विशेष भक्तीनं तागेले देहाभिमान त्याग करून तो परमात्माक पावता म्हूण सांगून कश्यप ऋषी दितीक अनुग्रह करताची आनी सांगताची तो तुगेलो नातू सगळेची जगत्यांतूची नांव पावता जगत्याचे जनाल पुरे दुःख नाश करचे तसले एक नमने श्रेष्ठता तागेले आसता म्हूण सांगून तिके लागी तिक जावचे आनी जेवचे नातवाल विशय पुरे सांगताची आनी त्या वेळाक मैत्रेय ऋषी सांगताची कश्यप प्रजापतीन दितीक ह्या पुरे सांगले कुडले दितीक भारी संतोश जातके मेगेल पूत कितलो अधम जावो जाल्यार मेगेल पौत्र
परमात्माला प्रीतीक पात्र जाता महाभागवतोत्तम जाता म्हूण सांगून मिगेल बामणान सांगली नव्हे कश्यप ऋषीन सांगली नव्हे म्हूण म्हणलेले विशयू दितीक भारी संतोष जाता आनी मिगेले दोन्ही चेडूवांकय परमात्मान मारल्यार जायत म्हूण हांव म्हणलेलें तशीची परमात्माला निमती ताका मरण तांकां दोग जाणां मरण मेळटा म्हूण म्हणटना ते मागीर तिका भारी संतोष जातकय त्याच मैत्रेय ऋषी सांगताची विदुराल्या की हे विदुरा दिती देवीन तिगेले चेडूवाल निमती देवतेंक पुरे भारी संकश्ट जाता मस्त दुःख दितात तांणी म्हूण म्हणलेलें आयकून ती भैयानाची हांनी जन्मा आयल्यारी तांकां तांणी पुराय जना दुःख दिवन तांकां परमात्माला निमती संहार जाता म्हणून ते म्हणलेले एक विशय तिगेले मना आशिल्ले देखून ते आयकुनूची भैयान तांणी जन्म आयल्यार नवे तांणी वायट करचें मागीर मरण पावचें म्हूण म्हळ्यार भैयान 100 वर्ष काळ ती गर्भ पोट्टांत दवरून घेतकय जाल्यार त्या गर्भांत त्या 100 वर्ष काळ त्या दोनी जिवांक तिणें गर्भांत दवरून घेतना लोकांत सूर्य चंद्रादी प्रकाश क्षीण जाता आनी इंद्रादी लोकपालकय तेजोहीन जाताची कसल अशी जाल्ले म्हूण सांगून ब्रह्मदेवाला वचून तांणी निमगिताच सर्व दिक्कांतो काळो किती जाल्ला इतले अव्यवस्थ कसल निमती जाल्ला म्हूण सांगून इंद्रादी देवते ब्रह्मदेवाल्यागी प्रार्थना करता पळय तम एतद्विभो वेत्थ सम्यग्नायद्भयं भृशम न हि अव्यक्तं भगवतः कालेना स्पृष्टवर्त्मनः हे पूज्य देव ब्रह्मा तू सर्वज्ञ तुका गोतना नतील कसलेना जाल्यार हें अंधकारू लोकांत इति निमती जाल्लो म्हूण सांगून तुका गोतस जाल्यार ते अंधकार निवारण कसं कोरका म्हूण एक पंत पळय आमकां भारी भंय जाता रस हें अंधकारा निमती हे परमात्मा तूची जगत्य सृष्टी केलेले चतुर्मुख ब्रह्म तश चावन समस्त लोकपालकांकय रक्षण करतल तूची तुका गोतना नातील कसले विशय ना तुका विशेष ज्ञान आस तू हे चतुर्मुख रूप आनी रजोगण स्विकार करून सृष्टी कार्य केल्लें तशी जावन आशिल्ली तुमकां आमी पुराजन नमस्कार करताची तश चावन तुमी ह्या कसल कत्र अशी जाल्लें म्हूण सांगिल्लें एक सोदून काणू आमकां हांतू दुखून मुक्ती कशी हे उपास लोकांत उजवाड येवची कशी म्हूण म्हणलेलें तुमी सांगका म्हूण म्हणटना मागीर तांणी म्हणटाच की आमकां कसल दिसता म्हूण म्हळ्यार कश्यप ऋषील निमती दितील गर्भांत आशिल्लें कसल की एक तेजस आस पळय ताजी निमती सगळे जगत्य अंधकारमय जाला दिसता म्हूण सांगून तांणी म्हणटना मैत्रेय ऋषी हे विदुराले सांगताची ब्रह्मदेवा हांसयले की तांणी सांगिल्लें आयकून वई तांणी सांगताची कसलें म्हूण म्हळ्यार तुमगेले पूर्वज जावन आशिल्ले मिगेले सुर्वेचे पुत्र जावन आशिल्ले सनकादी ऋषी तांणी वैराग्यारी लोकांतूल सर्व आसक्ती सोण समस्त लोकांतूय तांणी संचार करचे तसल शक्ती तांकां आशिल्ले तांणी एक पंत ह्या कसल कतिर जाल्लें म्हूण तुमकां सांगता आयकया तांणी एक पंत वैकुंठाक चमकलीची त्या वेळार वैकुंठाचे थंय तागेल परमात्माले वैकुंठ लोकाक थंय द्वारपालक जावन आशिल्ले दोग जन जय विजय म्हूण म्हणलेले तांणी परमात्माले द्वारपालक जावन आशिल्ले तांणी कसल करताची म्हूण म्हणल्यार हें मिगेले सनक सनंदनादी 4 जन मिगेल पुत्र आसा पळय सुर्वेचे तांकां भितर येवच्या सोडताले अहंकारार त्या वेळाक सनक सनंदनादी सांगताची आमकां खंयचे वेळाकय हें परमात्माक भेट कोरयत म्हूण सांगून परमात्मान आमकां आदेश दिलेलो आस म्हणटना तुमी हें परमात्माक आमी भेट करच्याक कसल्याक एक विशम स्वभाव दाखयताची म्हळ्यार आमकां आड दिता कसल्याक परमात्मा कोणाले विशयांत विरोध ना मू म्हणटना हांगा कोण येता तागेले आदेशार येवची जन न्हय आतां आमी तागेले आदेशार तागेले कृपेन तागेले लोकांत भोंवची तसली एक विशेशता पाविले कशी म्हूण म्हळ्यार तागेले अनुग्रहान न्हय म्हणटना तुमी तुमगेले कसल की कपटा बुद्धीन आमी कपटी जन म्हूण लेखून आमकां भितर येवच्या कसल खातीर तुमी
बाधित रसची म्हणून सांगून त्यांनी निमगिताची कोण जय विजय त्यांनी सांगताची तुम्ही परमात्माला पार्षद जावनच पुरोची जला रे तुमका बुद्धी मात्र परमात्माला पार्षद जेवतीतील योग्य बुद्धी ना तुमका मंद बुद्धी तुमका तशावनो तुमका मुखारसून बरी जाव का जला रे तुमका तर शिक्षा मिळ का नानतल्या तुम्ही हिची बुद्धी मुंदरसिता तशावन तुम गेले अपराधाक कसल दंड दिव का म्हणून सांगून आम्ही आलोचन केला तुमका एक भेददृष्टीस पळय तांक सोडित हांक सोडूनच आम्ही श्रेष्ठ आईल जनपुरे कनिष्ठ म्हणून लेखचे असेल तुम गेले एक भेदाची दृष्टी दोषान तुमका या वैकुंठरापचे असेल योग्यत ना तुम्ही बरी जाव का जला रे तुम्ही या शाप भोगू का जता तशावनो तुम्ही असल पुरे भेद बुद्धी दाखवची तसले एक काम क्रोध लोभ म्हणून सकडी अरिषड्वर्ग वास जावन सुत असले एक पापिष्ट योनी तो तुमगे जन्म येऊ का म्हणून सांगून सनकादी ऋषी खटोवर जावन शाप दिलेलं पळून जय विजयांक भैन जाता इत्याक म्हण तांकां गुत्तस ब्राह्मणांक गेले शाप म्हळ्यार कंचे एक अस्त्र शस्त्र समूहान निवारण करू का जायना म्हणटन त्यांनी एक पंत दैन्यार त्या महर्षींक गेल पाय धरली की त्यांनी पायार पडलींच की आणि सांगताची पळय आमगेल देव तो श्रीहरी तवई ब्राह्मणांक मस्त आदर करतलो तशें जावन आमी तुमगेल विशयांत मस्त चुकलींची अपराध केले जाल्यार तुमी आमकां एक दंड दिल्ले त्यामुळे आम्ही त्या दंडाक अर्ह जावन आसची जाल्यार परमात्माले अभिप्राय कसो म्हण कळना नशी ताण केलेले आज्ञा आम्ही उल्लंघन केलेले दिकून तुम्ही आमकां हे दंड दिवचे जाल्ले हे शाप दिवचे जाल्ले जाल्यार आमगेले कसके एक पाप म्हणटा पळय ते हे शापा निमती वतले म्हण सांगून आमी लेखताची जाल्यार तुमकां तुमी आमगेले वयर एक करून दवरका कसो म्हण आमी खंयची योनीन तूं जाल्यार जन्मा येवची खंयची योनी तूं जन्म आयल्या परमात्माले एक विस्मरण आमकां जायना नशी तुमी कोरका परमात्माले एक विस्मरण जायना नातील तसल अनुग्रह आमकां कोरका म्हण सांगून आमगेले वयर कोरका म्हण सांगून ते जय विजय सनकादी ऋषील्यांगी प्रार्थना करताची त्या वेळाक परमात्माकय सनकादी ऋषीन जय विजयांक शाप दिलेलो कळता त्यांनी तो कसं करता म्हळ्यार परमात्मो श्रीदेवीले म्हळ्यार लक्ष्मीला वटू थंय येवन तो सनकादी ऋषींक प्रत्यक्ष जाता त्या वेळार सनकादी ऋषील्यांक सांगता तो हे जय विजयाक योग्य जावन आशिल्ले शापू तुमी दिल्ले म्हूण सांगून तो सांगता त्या वेळाक परमात्माक तांणी मागताच खंय सनकादी ऋषी नाना रिती तागेले स्तुती कोरून परमात्माली स्तोत्रनी म्हूण परमात्माक तांणी मागतरसची त्या वेळार जय विजयाले आनी कसल परमात्मान ते जय विजयांक सनकादी ऋषीन दिलेले शाप योग्य म्हणून परमात्माला एक संमतीशील नव्हते शापाक आनी जय विजय कसं जाल्लींची म्हूण सांगून फायचे दिसाचे भागवता काणींत पळया आज सांगील भागवत परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।